नमस्ते, मी वैद्य प्रतीक्षा आज तुमच्याशी ज्येष्ठमध या विषयावरती बोलणार आहे। ज्येष्ठमध एक पित्तशामक कार्य करतं। याचा रस मधुर रसात्मक आहे आणि हे शीतवीर्यात्मक आहे। पित्तशामक असल्या कारणाने आम्लपित्तामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका याची आपल्याला बघायला मिळते। याचे या प्रकारे कांड दिसतं बघा, आणि याचीच केलेली पावडर म्हणजेच लिकराइज पावडर हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला कुठेही मिळू शकतं। त्याचा उपयोग आपण पित्तशामक असल्या कारणाने हायपर ॲसिडिटीमध्ये आपल्याला याचा उपयोग बघायला मिळतो। तर नंबर 2, श्वसन संस्थेच्या विकारांमध्ये जसे की खोकल्याचा वेग, खूप वारंवार खोकल्याचा वेग येणे, वारंवार हिक्क्याचा त्रास होणे, आवाज बसणे, ज्या व्यक्तीमध्ये भाषणाची सवय आहे त्या व्यक्तीमध्ये ओजोक्षय हा नक्कीच होतो। तर ओजोक्षय भरून काढण्याचं काम सुद्धा लिकराइज म्हणजे ज्येष्ठमध करत असतं। तर ज्या व्यक्तीमध्ये श्वसन संस्थेशी रिलेटेड होणारे आजार होऊ शकतात किंवा आहेत, अशा व्यक्तींमध्ये ज्येष्ठमधाचा नक्कीच वापर करा, तुम्हाला याचा फायदा डेफिनेटली मिळेल। नंबर 3, त्वचा विकार। ज्या व्यक्तीमध्ये हायपर पिगमेंटेशन, पुरळ येणे, अनइवन स्किन टोन असणे आणि त्वचेचा दाह, जळजळ कंटिन्युअस असणे, अशा व्यक्तीमध्ये जर यष्टीमधूचा उपयोग केला तर तो तुम्हाला नक्कीच दाह प्रशमनासाठी मदत करेल। ह्यासाठी मी तुम्हाला 2 रेमेडी नक्की सांगेल। नंबर 1, हिमकल्पना। आयुर्वेदामध्ये एक प्रिपरेशन मेथड सांगितलेली आहे जी हिमकल्पना नावाने ओळखली जाते, ज्याला आपण कोल्ड इन्फ्युजन म्हणू शकतो। त्याला नॅचरल कूलिंग एजंट, नॅचरल कूलंटचं काम ते करतं। ज्येष्ठमध पावडर 10 ग्राम घेऊन त्याला 6 पट पाण्यामध्ये म्हणजे 60 ml पाण्यामध्ये 8 ते 10 तास भिजत ठेवून त्याला दुसऱ्या दिवशी स्ट्रेन करून प्यायचं आहे। त्याने तुमचा ॲसिडिटीचा त्रास हा नक्कीच कमी होईल। जर तुम्हाला सकाळी उपाशीपोटी नाही पिता आलं तर जेवणाच्या अर्धा तास आधी दोन्ही वेळेला, लंच आणि डिनर या दोन्ही वेळेला तुम्हाला ते कन्झ्युम करायचं आहे। त्यामुळे तुमचा हायपर ॲसिडिटीचा त्रास हा नक्कीच दूर होण्यास मदत होईल। नंबर 2, दुसरी रेमेडी हे एक सांगायचं राहिलं की हिमकल्पना ही तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य आतून निखारण्यासाठी ही एकदम अतिउत्तम औषध आहे। तुम्ही याचा उपयोग केल्यास तुमच्या शरीरातले टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते, ब्लड प्युरिफाय होण्यास मदत होते आणि त्यामुळे तुम्हाला नॅचरल कूलिंग इफेक्ट हा मिळतो। हे अँटी एजिंगचं काम करतं, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असणारे अनइवन स्किन टोन हे रिपेअर करण्याचं काम सुद्धा हिमकल्पना करू शकते। नंबर 2, एक्सटर्नल ॲप्लिकेशन। एक्सटर्नल ॲप्लिकेशनमध्ये काय येणार तर ज्येष्ठमध पावडरला आपण ज्येष्ठमध पावडर घ्यायचं 1 चमचा किंवा 2 चमचा आपल्या अंदाजानुसार, आपल्या चेहऱ्याला जितकं लागणार असेल त्याच्या हिशोबाने इक्वल अमाऊंटमध्ये ज्येष्ठमध पावडर आणि चंदन पावडर मिक्स करायचं। त्याला ॲलोवेरा जेल ऑर एल्स पाण्याने, दुधाने तुमच्या सोयीनुसार मिक्स करायचं आणि त्याचं ॲप्लिकेशन चेहऱ्यावरती एक्सटर्नली करायचं। ह्याने काय होईल, याचा एकतर रिंकल्सवरती हे खूप असरदारी राहील। रिंकल्स दूर होण्यास मदत होईल, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन, तुमचं स्किन टोन इव्हन होण्यास मदत होईल आणि याच्या निरंतर उपयोगाने तुम्हाला होणारा याचा फायदा निश्चितच जाणवेल। ही प्रकारची क्वेरी असेल तर प्लीज लेट मी नो, प्लीज DM me, I'll try to answer it definitely. Thank you so much. Hope it helps.